महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पागोटे ग्रामपंचायतीकडून हुतात्म्यांच्या बलिदानाला सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मानवंदना। 1984 सालच्या ऐतिहासिक शेतकरी लढ्यात आपल्या मातीसाठी आणि हक्कासाठी बलिदान देणाऱ्या 5 वीरपुत्रांच्या स्मृती आजही पागोटे ग्रामस्थांच्या मनात जिवंत आहेत। हुतात्म्यांचे बलिदान हाच आमचा अभिमान या भावनेतून ग्रामपंचायत पागोटीच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले। केवळ हार अर्पण करून नव्हे तर समाजातील गरजूंच्या आयुष्यात प्रकाशाचे किरण पसरवून हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यात आली। शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हुतात्म्यांच्या बलिदानाचा वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची भावपूर्ण सुरुवात करण्यात आली। ग्रामस्थांच्या उत्तम आरोग्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। त्यानंतर गावातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवलेल्या मेहंदी प्रशिक्षण वर्गाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तसेच अपंग कल्याण निधीचे वाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय श्री सर्जेराव पाटील साहेब उपस्थित होते। त्यांच्यासोबत गट शिक्षण अधिकारी श्रीमती निर्मला मच्छिंद्र घरत आणि विस्तार अधिकारी श्री विनोद मिंडे साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। हा विधायक सोहळा यशस्वी करण्यासाठी पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सोनाली भोईर यांच्यासह सुजित तांडेल, सतीश पाटील, अधिराज पाटील, समृद्धी तांडेल, प्राजक्ता पाटील, सुनीता पाटील, करिश्मा पाटील आणि मयूर भालचंद्र पाटील या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा ठाकूर यांनी प्रशासकीय नियोजनाची बाजू सांभाळली। तसेच ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रजनीकांत पाटील, उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, खजिनदार श्याम पाटील, सेक्रेटरी प्रथम तांडेल, ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मंडळ पागोटे आणि ग्रामविकास सामाजिक ट्रस्ट पागोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिश पाटील यांनी केले। हुतात्म्यांचे बलिदान आम्हाला कायम प्रेरणा देत राहील आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण हे प्रगतीचे दिवस पाहत आहोत त्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य असले तरी समाजाची प्रामाणिक सेवा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, हे या कार्यक्रमातून व्यक्त झाले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पागोटे, उरण।